सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 18 सप्टेंबर 2024 बुधवार। आजच्या दरम्यान लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आज रात्रीपर्यंत कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल, तर रात्रीपर्यंत हलक्या सरी बहुतांश भागांमध्ये झालेल्या पाहायला मिळू शकतात। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसराचा समावेश असेल। मात्र लातूर, धाराशिव, बीडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण रात्री पाहायला मिळेल। मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत होईल। मात्र सोलापूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील। मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील आज सायंकाळी आणि रात्री वातावरणात मोठा बदल होऊन हलक्या पावसाला सुरुवात होऊ शकते। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आज रात्रीपर्यंत देण्यात आला आहे। विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरण सायंकाळी पाहायला मिळेल। तर रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झालेला पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, एकंदरीत पाहायचे झाले तर राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा 21 सप्टेंबरपासून वाढणार आहे। 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।